तर रामराम मित्रांनो. तर मित्रांनो, आपली तूर सोंगणं सुरू आहे. तुम्ही पाहू शकता इकडं आपण सोंगले आपल्या पाठीमागं. आणि कुठं मोठं हिरव्या शेंगा होत्या मित्रांनो. तर हिरव्या शेंगा होत्या, तर मग काय गुरु ऐकून आज्ञा घेतली. गुरु आईला विचारलं, तर गुरु आई म्हणे जे 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 हिरवं आहे ते घ्या म्हणे, आणि जे जे वाईल आहे ते सगळं सोंगून टाका म्हणे. तर मग आपण असं केलं की जे हिरव्या, हे पहा तुम्ही बघू शकता, हे पहा हिरवं जे, हे पहा तुम्ही बघू शकता की याला शेंगा हिरव्याची तुम्ही बघू शकता. तर मग आपण हिरवं सोडलंय, आणि जे वाळेल आहे मित्रांनो, तर आपण सर्व काय घेतलं, आणि जे जे जिथं जिथं हिरवं आहे तिथं आपल्याला पूर्ण घेऊन टाकायचं आहे. तर पूर्ण म्हणजे सगळं घेतलं, आणि हे पहा तूर रप्पा रप्पा सगळे सगळे सोगून टाकले मित्रांनो. आणि आता हे बघू शकता तुम्ही, अजून तूर भक्कम राहिलेली. असं नाही की आता तूर झाली म्हणून. तरी आज अर्धी होऊन जाती, आणि उद्या उद्या समजा ती बाकीची राहिलेली की ती 4-5 दिवस सोंगायची. तर मग कसं म्हणजे तिच्या बी शंका वाळतात मित्रांनो, आणि ते बी सोंगायचं आणि हे बी सोंगायचं, सगळं सोंगायला आपल्याला सोडायचं काय नाही. तर तुम्ही पाहू शकता पाठीमागं सगळं भक्कम सोंगले आपण तूर. आणि हे पहा, याला बी जे सोंगलं मित्रांनो त्याच्या बी शेंगा कुठं मोठं हिरवे आहे. तर ज्याच्या बी कुठं मोठं म्हणलं गड्या, आता हे आपण हिरव्याची वाट पाहू आणि वाळेल शेंगा पूर्ण गळून जातील. तर तुम्ही बघू शकता कालनाद आम्हाला होऊन जात होती, पण ज्या हिरव्या शेंगा आहे मित्रांनो, तर हिरव्या शेंगा असल्यामुळं आपण ते सोडून दिली. नाही तर आपली 4-5 एकर तूर आहे, तर आम्ही दोघं भाऊ आम्ही 2 दिवसात सोंगतो. तुम्ही बघू शकता. तर रामराम मित्रांनो. तर मित्रांनो, आपली तूर सोंगणी सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आपली तूर सोंगाची हा इळा आहे. याला कोणी इळा म्हणते, कोणी इळी म्हणते, कोणी ठिळी म्हणते, आणि हिंदीमध्ये तर अवजार म्हणते त्याला. अवजार, तूर कापायचा अवजार म्हणते. आणि तमिळमध्ये तर हेच भारी म्हणतात रे. जाऊ द्या, माझ्या का ध्यानात नाही, आणि माझ्या ध्यानात आलं मी तुम्हाला सांगेन तमिळमध्ये काय म्हणतात या इळ्याले. तुम्ही बघू शकता हा इळा आहे आपला, आणि आपण मराठीत याला इळाच म्हणतो फक्त मित्रांनो, इळा. तर हे बा आपली तूर आहे, तुम्ही बघू शकता. थोडाफार टाईम घेतला तर आपण व्हिडिओ काढतो. असं नाही बाबा आता तुम्ही म्हणता बाबा येता मी व्हिडिओच काढत बसते. हे पा पाठीमाग सकाळपासून आल्यापासून ते बा रोड, ते टोक, ते ह्या टोकालो अर्धी सोंगली, इथून पुढं डबल अर्धवावर राहिलंय. तर रफ झोगली मित्रांनो, काही हे नाही भानगड नाही. हे पहा, ही आपली रसुडीची जागा होती, तिथं मोडताड व्हायला जे त्याला कोणी काय करू शकत नाही, कारण की सोयाबीन काढायला जागा लागतीच, ते मोडतोड होतीच मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय.